तर रामकृष्ण हरी मंडळी, भोकरदन या गावाचा सप्ताह वारकरी बाबाला घेऊन मी निघालो जालन्याच्या दिशेने. बाबांना म्हणलं म्हणा एक वाटाने अभंग. बाबा काय अभंग म्हणले बघा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन वाऱ्याने आवाज येत नाही हा विषय वेगळा. बाबांना गणपतीचं राजूर या गावाला सोडलं. बाबा म्हणले थांबा थांबा ज्यूस पिऊन जा. हे लगेच मस्तपैकी ज्यूस प्यायला थांबलो. बाबांनी आग्रह केला होता तर बाबांना म्हणलं थोडं रामकृष्ण हरी म्हणा. हे बघा रामकृष्ण हरी म्हणा मोठे. तसं नाही तसं नाही, रामकृष्ण हरी. नमस्कार कसं बाबा जय हरी असं नाही म्हणतो, रामकृष्ण हरी असं म्हणा. बाबांचं बघायला मन मोकळा. पण कलाकार मंडळी एक विनंती, बाहेर जाताना आपलं सेफ्टी हेल्मेट वगैरे घेऊन जायचं बरं का. आपण शेवटी वारकरी संप्रदायाचा प्रचार करतो ना. बाबांना शेवटची भेट दिली म्हणलं आता चला जावा पुढच्या प्रवासाला. लगेच आपल्या जालन्याच्या दिशेने लगेच प्रवासाला निघालो. हे मस्तपैकी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मस्त जय शिवराय म्हणून लगेच निघलो पुढच्या दिशेने. पुढे गेलो की आपल्या अप्सराला लगेच पेट्रोलची आवश्यकता. लगेच मस्तपैकी काय आपल्या अप्सरामध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि लगेच निघलो पुढच्या प्रवासाला. आता आपल्याला जायचं होतं गडी फाटून माजलगावच्या दिशेने. लगेच माजलगावला वळवलो. लगेच पुढं काय किट्टी आडगावची शान गोविंदागे यांची भेट. लगेच गोविंदाच्या गावात गेलो. मस्तपैकी गोविंदाच्या घरी गेलो, फ्रेश झालो. लगेच तिथून गोविंदा मी आणि गोपी भाऊ आम्ही निघलो माजलगावच्या दिशेने. माजलगावला गेलो माऊली तबला मेकर्स मध्ये. तिथं लगेच मस्तपैकी पकवाज नीट करायला टाकला. मी म्हटलं आपल्या आधी सोन्याची गट्टी काढून घेतो बाबा. लगेच मग लागली तर भूका. लगेच काय मस्तपैकी गोविंदाने हॉटेलवर जेवायला नेलं. गोविंदा असल्यावर काय लगेच मस्त मेनू पाहिला केलं ऑर्डर लय टाइम. मला तर लय भूक लागली होती बाबा. हे काय मस्त मग शेवटी जेवणाचा आनंद घेतला. रामकृष्ण हरी.